प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर मुंबई उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे। शासनाने कुंभार समाजाची बाजू न्यायालयात मांडून ही बंदी उठवावी यासाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्धार कुंभार समाज मूर्तिकार संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आला। मेळाव्यास इचलकरंजी परिसरासह हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह सांगली, कुपवाड, मिरजमधून अनेक कुंभार बांधव उपस्थित होते। मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती तयार करणे, विसर्जन करणे, दुरुस्ती करणे यावर बंदी आदेश जारी केला आहे। यावर मुंबई उच्च न्यायालयात येत्या 20 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर व परिसर तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कुंभार समाज मूर्तिकारांचा भव्य मेळावा गावबाग येथील आरेकर भवन येथे पार पडला। यामध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन उभारण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। मेळाव्यात मारुती कातवरे, टी.डी. निगवेकर, प्रमोद कुंभार, मनोज कुंभार, बजरंग कुंभार, गोरखनाथ कुंभार, शंकर कुंभार, सुनील कुंभार, रविकांत कुंभार, सुभाष कुंभार, विजय कुंभार, श्रीनिवास कुंभार, विजय कुंभार, विशाल कुंभार आदींनी मनोगत व्यक्त केले। यामध्ये सर्वांनी म्हटले की न्यायालयाने बंदी आदेश जारी केल्यामुळे कुंभार समाज मूर्तिकारांपुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे। तसेच समाजावर उपासमारीची वेळ येणार असून लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत। त्यामुळे सदरच्या निर्णयात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शासनाने म्हणणे मांडणे गरजेचे आहे। शासनाला कुंभार समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्यासह लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन बैठक बोलवण्याची मागणी करावी। याशिवाय शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली।